आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. आपला क्वेश्चन नंबर 5 आहे. तर त्यासाठी आपल्याला एक इमेज दाखवलेली आहे, एक त्याने आपल्याला फिगर काढून दाखवलेली. ते म्हणाले इन फिगर 3.9 मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन यूजिंग द मेजर्स फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड. आता आपण ती बघूया फिगर कशी आहे. ही बघा ती फिगर आहे आपली. त्याने आपल्याला नावं दिलेली आहेत. समजूया आपण ट्रायंगल ENM. मग ट्रायंगल ENMचा एक्सटिरियर अँगल आहे अँगल TMR. त्याच्याचबरोबर अँगल NET हा सुद्धा एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ENM आहे. दोन आपल्याला एक्सटिरियर अँगल्स दिलेले आहेत आणि आपल्याला काय शोधून काढायला सांगितलेलं आहे XYZ. मग आपण इथे लिहिलं गिवनमध्ये अँगल NET अँड अँगल EMR द एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ENM. अँगल NET इज इक्वल टू 100 डिग्री. अँगल EMR इज इक्वल टू 140 डिग्री. फाइंड अँगल NEM इज इक्वल टू Y डिग्री NEM. त्याच्यानंतर अँगल ENM इज इक्वल टू X डिग्री. त्याच्यानंतर अँगल EMN इज इक्वल टू Z डिग्री. आता सोल्युशनमध्ये लिहूया. आपण 1 बाय 1 लिहायचा नेहमी प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला अगदी तुम्ही 1 बाय 1 जेव्हा लिहिला तेव्हा एक एक नंबर 1, 1, 2, 3 असे नंबर्स लिहित आन्सर्स लिहा. जो आपला तपासणारा आहे त्याला व्यवस्थित तुम्ही लिहिलेलं काय आहे ते कळेल. आता आपण लिहिलेलं आहे अँगल EMN प्लस अँगल EMR इज इक्वल टू 180 डिग्री. आता दाखवते मी तुम्हाला EMN आणि EMR. EMN आणि EMR. मग आपल्याला EMR मगाशी अगोदर मिळालेला आहे. किती आहे तो 140 डिग्री आहे. मग आपण त्याची व्हॅल्यू भरून घेऊया. पण त्याच्याचबरोबर पण EMNला आपण काय पकडलेलं आहे Z डिग्री पकडलेलं आहे, Z पकडलेलं आहे ते सुद्धा आपण लिहून घेऊया. म्हणजे आपण त्याची व्हॅल्यू आता पुढच्या स्टेपला भरून घेऊया. EMN इज इक्वल टू Z प्लस EMR इज इक्वल टू 140 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. मग आता झेडची व्हॅल्यू काढूया. इक्वल टू 180 डिग्री मायनस 140 डिग्री. सो Z इज इक्वल टू 40 डिग्री. आता सेकंड आपण काढूया अँगल NET अँगल NEM. आता NEM आपला कोणता आहे Y आहे, बरोबर आहे. मग आपण NET जो मिळालेला आहे तो 100 डिग्री आहे. त्याची आपण आता व्हॅल्यू टाकून घेऊया. NET 100 डिग्री प्लस Y इक्वल टू 180 डिग्री. Y इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 100 डिग्री. सो Y इज इक्वल टू 80 डिग्री. आता आपल्याला काय झालेलं आहे XYZ आपल्याला काढायचा आहे. मग आता फक्त आपला X शोधायचा राहिलेला आहे हा वाला. ठीक आहे. मग आपण लिहूया अँगल X प्लस अँगल Y प्लस अँगल Z इज इक्वल टू 180 डिग्री. त्याच्या खाली त्याचं कॉज लिहूया, रिझन लिहूया. सम ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल इज 180 डिग्री. मी प्रत्येक वेळेला पूर्ण वाक्य लिहिते आहे म्हणजे तुमचं ऐकून पाठ होईल आणि ते तुम्हाला तिकडे लिहायला सोपं पडेल. मग आता आपण Y आणि Zची आपल्याला व्हॅल्यू कळलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये पुट आऊट करूया. मग इथे मी लिहिला अँगल Xची माहिती नाही म्हणून अँगल X प्लस 80 डिग्री प्लस 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. X इज इक्वल अँगल X इज इक्वल टू 80 प्लस 40 इज इक्वल टू 120. 120 इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल X इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 120 डिग्री. सो X इज इक्वल टू 60 डिग्री. बघा नंबर्स टाकल्यामुळे त्याला काय झालं समोरच्याला कळलं की बाबा पहिल्याचा आन्सर काढलं. मग आता बाबा दुसऱ्याचा आन्सर काढले. आता बाबा तिसऱ्याचं आन्सर तुम्ही
काढलेलं आहे. फक्त इथे लिहिताना तुम्ही 1 2 3 व्यवस्थित लिहा, किंवा मी इथे वरती लिहिलेले नाही आहेत 1 2 3, तुम्ही तिकडे 1 2 3 नंबर्स लिहून क्वेश्चन लिहा, म्हणजे समोरच्याला कळेल हा पहिल्याचा आन्सर, तर दुसऱ्याचा आन्सर, तर तिसऱ्याचा आन्सर, या प्रकारे तुम्हाला ते कळेल. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे आपला, इन फिगर 3.10 लाईन AB parallel to line DE, the measures of angle DRE and angle ARE using given measures of some angles. आता काय सांगितलेलं आहे आपल्याला, कशाचे काढायचे आहेत, DRE काढायचा आहे आणि ARE काढायचा आहे. म्हणजे आपल्याला मेजर्स जे आहेत ते हा दोन्हींचे काढायचे आहेत. आपल्याला कुठला दिलेला आहे, DER 40 डिग्री दिलेला आहे, अँगल BAR किंवा अँगल BAD आपल्याला 70 डिग्री दिलेला आहे. ओके, मग आधी पण पहिलं गिवन लिहून घेऊया. लाईन AB पॅरलल टू लाईन DE अँड लाईन AD इज अ ट्रान्सवर्सल. ही त्यांनी माहिती जरी दिलेली नसेल तरी आपण ही वाक्य लिहू शकतो, कारण BA आणि DE जर पॅरलल लाईन असेल तर मधली जी आहे ती आपल्याला, तिला आपण ट्रान्सवर्सल म्हणतो. अँगल BAD इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल DER इज इक्वल टू 40 डिग्री, अँगल ARE इज ॲन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल DRE. DREचा अँगल ARE हा जो आहे तो एक्सटिरियर अँगल आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फाइंड मेजर ऑफ अँगल DRE अँड मेजर ऑफ अँगल ARE. आपण सोल्युशन लिहूया. लाईन AB पॅरलल टू लाईन DE अँड लाईन AD इज अ ट्रान्सवर्सल. अँगल BAD congruent to angle ADE. BAD congruent to angle ADE. का हो, तर काय झालेलं आहे इथे, AB आणि DE काय आहे, आपली पॅरलल आहे, AD आपली जी आहे ती ट्रान्सवर्सल झालेली आहे. म्हणजे ते तुम्ही कोणत्या प्रकारचा हे लिहाल, अँगल लिहाल, बघा Z झालेला आहे म्हणजे एक्सटिरियर अँगल आहे. मग इथे तुम्ही कॉज लिहा, बिकॉज ऑफ एक्सटिरियर अँगल. मग अँगल BAD इक्वल टू अँगल ADE. सो आपल्याला BADचं माहिती आहे किती आहे, मेजर 70 डिग्री. मग आपण घातलं 70 डिग्री इज इक्वल टू अँगल ADE, म्हणजे अँगल ADE सुद्धा आपला काय झालेला आहे, 70 डिग्री झालेला आहे. आता आपल्याला 40 डिग्री माहिती आहे, 70 डिग्री माहिती आहे, म्हणजे मग आपण अँगल ERD जो आहे किंवा DRE जो आहे त्याचं उत्तर आपण काढू शकतो. मग आपण इथे लिहिलं अँगल DER प्लस अँगल RDE प्लस अँगल DRE इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन लिहिलं, सम ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल इज 180 डिग्री. आता आपण त्याची व्हॅल्यूज बघूया. 40 डिग्री प्लस 70 डिग्री प्लस अँगल DRE इज इक्वल टू 180 डिग्री. यांची आपण प्लस केली, 70 प्लस 40 110, 110 प्लस अँगल DRE इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपला आन्सर काढायचा आहे अँगल DREचं. मग आपण लिहिलं अँगल DRE इक्वल टू 180 डिग्री मायनस 110 डिग्री. सो अँगल DRE इज इक्वल टू 70 डिग्री. आता आपल्याकडे अँगल DREचं सुद्धा आन्सर आलेलं आहे. मग आपण इथे जो आहे अँगल ARE ह्याचा आन्सर तर आरामशीर आपण काढू शकतो, कारण तो काय आहे, आपला एक्सटिरियर अँगल आहे. मग आपण लिहिलं अँगल ARE इक्वल टू अँगल DER प्लस अँगल RDE. The measure of an exterior angle of a triangle is equal to the sum of its remote exterior angles. बघा अँगल ARE इज इक्वल टू काय आहे, आपला आतमधले जे रिमोट
एक्सटिरियर अँगल्स आहेत त्याच्या सम एवढा येणार आहे. म्हणजे आपला हा आहे 40, हा आहे 70. मग ह्याचं उत्तर आपलं येईल 110. मग आपण टेस्ट लिहिलं. अँगल ARE इज इक्वल टू 40 डिग्री प्लस 70 डिग्री. सो अँगल ARE इज इक्वल टू 110 डिग्री. आता जर समजा तुम्हाला असं वाटलं की आम्हाला हे उत्तर नाही येत आहे, मग आपण अँगल ARE आणखीन वेगळ्या पद्धतीने पण काढू शकतो. तो आपल्याला काय दिसतो, लिनियर पेअर दिसतो आहे. AD ही लाईन आहे आणि त्याच्यावरती बनलेले हे 2 अँगल्स आहेत. तुम्ही त्या प्रकारे सुद्धा आन्सर काढू शकता. आता आपल्याला ह्या वर्षी नवीन रिमोट एक्सटिरियर अँगल्स सांगितलेला आहे आणि म्हणून त्याच पद्धतीने आन्सर आलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही कोणताही भाग लावून तुमची जी काही आन्सर्स असतील ते जॉमेट्रिकली करेक्ट असतील तर तुम्हाला त्याचे मार्क मिळणार. तुम्ही रिझन कोणतंही द्या, फक्त जे रिझन दिले त्याप्रमाणे तुम्ही प्रश्न सोडवून दाखवा, त्याप्रमाणे तुम्ही त्याचं आन्सर काढून दाखवा, तर तुम्हाला त्याचे मार्क मिळणार आहेत. ही 70 डिग्री आहे म्हणजे हा राहिलेला 110 डिग्री येणारच आहे. बघा आपला आन्सर अँगल ARE इज इक्वल टू 110 डिग्रीज आलेलं आहे.